सुरेश उर्फ बाल्यामामा म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्या निमित्ताने रिजन गार्डन हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की सुरेश टावरे हे मौनी बाबा तर कपिल पाटील हे चैनी बाबा अशी सुरेश म्हात्रे यांनी टीका केली। भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना माझा यापुढेही विरोध असेल असे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामामा यांनी सांगितले। सुरेश उर्फ बाल्यामामा म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्या निमित्ताने रिजन गार्डन हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना माझा कायमचा विरोध असून सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामामा यांनी अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून काही वेळानंतर लगेच बाल्यामामा यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांना हात घातला। त्यामध्ये भिवंडी व संपूर्ण लोकसभा क्षेत्राचा विकास टोरंट कंपनीवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले। सरकारी जागेवरील अनधिकृत गोदामे आहेत ती अधिकृत करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार कपिल पाटील यांनी आश्वासन दिले होते। यंत्रमाग उद्योगधंदे बंद पडत आहेत, त्यात चालना देण्यास शासनाचे पॅकेज देणे गरजेचे आहे। मात्र असे काहीही झाले नसून जनतेची निव्वळ फसवणूक झाली आहे। जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सुरेश बाल्यामामा म्हात्रे यांनी भिवंडी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले। तर चला पाहूया पत्रकार परिषदेत संबोधित करताना नेमकी काय म्हणाले बाल्यामामा। खरं म्हटलं तर 5 वर्षापासूनचा हा प्रश्न आहे। जरी निवडणूक आता असली तरी 5 वर्षापूर्वी लोकसभा निवडणूक आटोपली। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यानंतर कपिल पाटलांनी शिवसेनेचे आमदार नेते मंडळी यांना जे काही शब्द वापरून अपमानित केलं, सतत शिवसैनिकांवर त्यांच्या मुलाबाळांवर खोट्या केसेस दाखल करून त्यांच्यावर अन्याय केला। MMRDA जिल्हा परिषदच्या अनेक कामामध्ये ज्या कामांमध्ये शिवसैनिकांनी किंवा सर्वसामान्य लोकांनी टेंडर भरले होते, डिपॉझिट भरला होता, अशा ठिकाणी कपिल पाटलांनी टक्केवारीसाठी आपले ठेकेदार घुसळून ही कामं सर्वसामान्य लोकांकडून हिसकावून घेतली। आणि सगळ्यात महत्त्वाचा 2014 या 2014 पासून तर आतापर्यंत जे भिवंडी लोकसभेतील महत्त्वाचे प्रश्न होते, तसं भिवंडी ग्रामीण मधील सर्वात मोठा गोडाऊनचा व्यवसाय आहे। हे गोडाऊन रेग्युलाइज करण्यासाठी 5 वर्षात 6 वेळा आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि कपिलजी पाटील यांचे फोटो सेशन झाले आणि हे गोडाऊन रेग्युलाइज करण्याचं आश्वासन दिले गेलं, परंतु तो का झालं नाही याचं उत्तर कपिल पाटील तुम्हाला नक्कीच देतील। भिवंडी शहराचा आत्मा जो आमचा लूम व्यवसाय आहे, हा लूम व्यवसाय डब घायला आलेला आहे। जवळजवळ 70% लूम बंद पडल्यात आणि खासदार ज्या केंद्राच्या योजनांचा आपल्या समोर मत मांडतात की ही योजना ही पॉलिसी आणली, खासदार महोदयांना हे कल्पना नसेल की प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही मुंबईमध्ये गेले तर डेव्हलपमेंटची एक वेगळी पॉलिसी आहे, तुम्ही ठाण्यात गेले तर डेव्हलपमेंटची वेगळी पॉलिसी आहे। भिवंडीत देखील तसंच जे लूम व्यवसाय आमचं डब घ्यायला आले त्यांना जगवण्यासाठी एक स्पेशल पॅकेज हवा होता, परंतु असा कुठलाही प्रकारचा स्पेशल पॅकेज त्यांनी दिलेलं नाही। सर्वात महत्त्वाचं जी टोरंटो सारखी कंपनी, जिला आम्ही ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो, सगळ्याच पक्षांच्या लोकांनी
टोरंटो विरोधात आंदोलन केलं, परंतु भारतीय जनता पार्टी किंवा खासदारांनी कधीच आंदोलन केलं नाही. उलट यांच्या कालावधीमध्ये आणखी 10 वर्षाचं एक्सटेन्शन वाढवून दिलं गेलं. शहापूरचा विषय असेल, शहापूर 5 वर्षापूर्वी तहानलेला होता, आजही तहानलेला आहे. थोडंफार जे काय असेल ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून पालकमंत्री एकनाथजी शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषाताई जाधव आणि आम्ही सर्व जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सभापती याने एक नळ योजना तिथं राबवली. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केला, परंतु 5 वर्षात कुठल्याही प्रकारचा प्रयत्न शहापूरमध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी कुठलाही प्रश्न खासदारांनी सोडवला नाही. मुरबाड सारख्या ठिकाणी 2014 रेल्वेची घोषणा केली, मध्ये मुंबईला उद्घाटन झाल्याचं डिक्लेअर केलं आणि सांगितलं कल्याण ते मुरबाड अशी रेल्वे लाईन चालू करतो. खरं म्हटलं तिथं सर्वे हा टिटवाळ्यावरून झालेला आहे, टिटवाळा टू मुरबाड, परंतु खासदारांना हे देखील कल्पना नाही की तो सर्वे कुठून झालेला आहे आणि तुम्ही अनाऊन्स कुठलं करता आणि तुम्ही उद्घाटन कुठं करता. बदलापूर सारखं शहरीकरण भाग आहे, आपण कुठली योजना तिथं राबवली, बदलापूर रेल्वे स्टेशन मध्ये काय बदल झाले, कल्याण पश्चिम मध्ये वाढती लोकसंख्या बघता या वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक कॉलेज उभारणं असेल, मैदान असेल, उद्यानं असतील, याच्यातली कुठली कुठली कामं करण्यासाठी आपण प्रयत्न केला. फक्त आणि फक्त MMRDAच्या कामांमध्ये पत्र दिल्याचं दाखवतात. MMRDAच्या कामांमध्ये पालकमंत्री आणि सर्व आमदार हे तिथं मीटिंगला असतात, सर्वांचं योगदान असतो, परंतु कुठल्याही प्रकारचं कोणाचे योगदान खासदार दाखवत नाही. खरं म्हटलं तर माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही लोकसभेतून केलेली कामं आम्हाला सांगा. आता जे रस्ते ज्यांचं उद्घाटन झालं त्या उद्घाटनांची मंजुरी कुठपर्यंत आलेली आहे हे देखील तुम्ही पहा. खास करून कोणवरून जे ब्रिजचं उद्घाटन झालं, मला वाटतं साधारणतः 8-10 महिन्यापूर्वी झालेलं असेल, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम चालू झालेलं नाही. फक्त खोटी उद्घाटनं करायची, खोटी आश्वासनं द्यायची आणि तो जो वाक्य बोलला जातो सबका साथ सबका विकास, परंतु असं न होता सबका साथ खुद का विकास. सर्व पद स्वतःच्या घरात, सर्व ऐशोआराम स्वतःच्या घरात. ह्या गोष्टीला वैयक्तिक माझा विरोध नाही, परंतु ज्या विश्वासाने तुम्हाला लोकांनी निवडून दिलं त्या लोकांसाठी तुमची जबाबदारी काय आहे. तुम्ही फूट सूट रस्त्यांचे पत्रक